पाल्यांना ऑलराऊंडर बनवायचंय? चला तर मग विट्यात एक नवीन क्लास ओपन झाला असून मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पडलेले स्वप्न, याशिवाय स्वप्नातील अनेक प्रसंगाचे वर्णन करणे आता सहज शक्य होणार. होय, तेही कमी खर्चात, तुमच्या सोयीनुसार आणि लागणारे सर्व साहित्य आम्ही देणार. वाट कसली बघताय? दीक्षा आर्ट्सला भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क दीक्षा आर्ट्स, श्रुती देवकर. आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्यानजीक, कराड रोड, विटा. मोबाईल नंबर 9618870999. टीप: इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही. वेलकम टू विक्षास. माझं नाव श्रुती देवकर आहे. रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे. तर हा कोर्समध्ये तुम्ही बेसिक्स पासून रिअलिस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकताय. ही कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते. तर आता आपण समर स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे. इथे स्टुडंट्ससाठी खास ऑफर्स पण आहे. तर अवश्य भेट द्या विक्षा आर्ट्स. थँक्यू. आम्ही जॉईन केले, तुम्ही पण करताय ना? भीषण अपघात, टायर फुटल्याने बसची ट्रकला धडक, मृत्यूचा थरार. मुंबई आग्रा महामार्गावरील राहुड घाटात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली असून या अपघातात 10 प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर बसमधील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही घटना चांदवडच्या राहुड घाटात आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली असून जखमी प्रवाशांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान एसटीची एक बाजू पूर्णपणे कापली आहे तर मृतदेह रस्त्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत पडले आहेत. सुमारे 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस जळगावहून वसईला जात असल्याची माहिती पुढे आली असून पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.